भारतीय जनता पार्टीचे आमचे सन्माननीय लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम या माझ्या प्रभागामध्ये आम्ही राबवत असतो। आपल्याला कल्पना असेल, आपल्या लोकनेते दानशूर नेते रामशेठजी ठाकूर साहेब नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्यांचे आशीर्वाद घेऊन या प्रभागामध्ये आम्ही विविध कार्यक्रम आमच्या नागरिकांसाठी आम्ही इथे करत असतो। मग वर्षातून विविध धार्मिक कार्यक्रम असेल, मनोरंजनचे कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमांचे आयोजन या प्रभागामध्ये आम्ही आमचे सगळे सहकार्याने आम्ही करत असतो। या प्रभागामध्ये मग स्वातंत्र्य दिन असेल, 24 जानेवारी असेल, प्रजासत्ताक दिन असेल, असे विविध उपक्रम साजरे करत असताना मग जयंती पण आपण साजरी करतो। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, नंतर आताच तुम्ही बघितलं असेल सावित्रीजी फुले मॅडमची पण या ठिकाणी जयंती आपण साजरी केली होती। असे विविध उपक्रम या ठिकाणी आपण करत असतो। दरवर्षी आपण आपल्या प्रभागाच्या महिलांना धार्मिक स्थळासाठी नेत असतो। मग पहिल्यांदा आपण एकविरा देवी मातेचं दर्शन घेतलं होतं, नंतर आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं होतं। आताच काही दिवस पहिले नवीन वर्ष उत्साहाने गेला पाहिजे, नवीन वर्षाची ऊर्जा आम्हाला कामासाठी राहिली पाहिजे, म्हणून आम्ही आता या ठिकाणी विरारची जीवदानी माताचं आता दर्शन आम्ही घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रम करत असताना मग महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध समाजाच्या महिला एकत्र आणण्यासाठी मग या महिलांसाठी मग दहीहंडीचं आयोजन आम्ही करत असतो। महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च या अशा वेळेला आम्ही इथे भव्य क्रिकेट महिलांसाठी आयोजन करतो। संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत असतो आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजन करून असे विविध कार्यक्रम करत असतो। त्यापैकी एक हा आपला कार्निवल फिएस्टा, नवीन वर्ष, क्रिसमसच्या, नाताळांच्या सुट्टी आणि लहान मुलांसाठी उत्साहाचा दिवस असतो, सुट्ट्यांचा दिवस असतो। थंडीच्या या दिवशी मुलांना बाहेर फिरण्यासाठी आवडत असतं आणि अशा वेळेला क्रिसमसच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आनंदामध्ये इथे साजरे झाले पाहिजे म्हणून कार्निवल फिएस्टाचं आम्ही दरवर्षी आयोजन करतो। या वर्षीही सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजन होत आहे। विविध कार्यक्रम या स्टेजच्या इथे केले जात आहे। आज आपण बघितलं असेल तर इथे डान्स परफॉर्मन्स होता, उद्या फॅशन शो आहे, परवा या ठिकाणी खेळ पेठणीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। असे विविध कार्यक्रम रोज या ठिकाणी लोकांसाठी, मुलांसाठी, महिलांसाठी, प्रत्येक वर्गासाठी खेळले जातात। आपण बघितलं असेल या ठिकाणी मोठे मोठे राईड्स ठेवले गेलेले आहेत, जायंट व्हील असेल, टोरा असेल, बोट असेल, असे विविध स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मग खाण्याचे स्टॉल असेल, शॉपिंगचे स्टॉल असेल, खेळण्याचे स्टॉल असेल, असे भरपूरसे मनोरंजनचे साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। म्हणजे लहान मुलांनी, परिवाराने इथे येऊन नवीन वर्षाचं पण इथे त्या ठिकाणी चांगल्यापैकी स्वागत केलेले आहे। असे विविध कार्यक्रम आम्ही आमच्या प्रभागामध्ये दरवर्षी इथे आयोजित करत असतो आणि लोकांना धार्मिक असेल, मनोरंजनचे असेल, आता आपण बघितलं असेल तर गुप्त नवरात्री आता या 8-30 तारखेला येणार आहे आणि दरवर्षी आम्ही गुप्त नवरात्रीचं आयोजन सगळ्यांना घेऊन करत असतो। आमचे सगळे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, सेक्टर प्रमुख, बिल्डिंग प्रमुख आणि इकडचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन या मनोरंजनचे कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, अशा सर्व कार्यक्रम मध्ये सहभाग घेत असतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोहोचून लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, लोकांना त्याचं मनोरंजन झालं पाहिजे, लोकांना धार्मिक भावना त्यांच्यामध्ये आली पाहिजे, असे विविध कार्यक्रम इथे राबवून लोकांमध्ये आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो। हा वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं जावं अशी देवापाशी प्रार्थना करतो आणि असाच कार्निवल दरवर्षी साजरा होत राहो आणि आमच्या इकडच्या नागरिकांना याची सुविधा, या नागरिकांना मनोरंजन भेटावं, धार्मिक चे त्यांना ज्ञान व्हावं, असे विविध कार्यक्रम सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली होत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथे संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जैसे कि आपने देखा है यहाँ पर हर दिन कार्निवल फिएस्टा में नया नया कोई न कोई प्रोग्राम आयोजित किया जाता है। आज के दिन सभी लोगों के लिए डांस कंपटीशन था जिसमें काफी बच्चों ने और बड़ों ने पार्टिसिपेट किया। मैं कंचन बिरला आप सभी को यहाँ पर कार्निवल फिएस्टा में जो काफी दिन से आयोजन किया गया है, आप लोगों को यहाँ पर इनवाइट करना चाहती हूँ
कि हर दिन यहाँ पर नया नया प्रोग्राम होता है और आप सभी यहाँ पर बड़ी मात्रा में यहाँ पर आइए और उसका आनंद लीजिए। कल यहाँ पर फैशन शो होने वाला है और संडे को यहाँ पर खेल पैठनी का होने वाला है। तो आप सभी लोग यहाँ पर आइए, एंजॉय कीजिए और मस्ती कीजिए। अगर आप लोगों को किसी को भी पार्टिसिपेट करना है तो जरूर जरूर अपना नाम हमें यहाँ पर देने आइए। धन्यवाद।